नमस्कार, मी मुसळे सर. न्यू इंग्लिश अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज या घटकावर डिटेल चर्चा करणार आहोत. तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर अगदी ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये डिटेल जाण्या अगोदर अगदी बेसिकपासून आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जो विद्यार्थी नवीन आहे, ज्याला जास्त अभ्यास नाही आहे, ज्याने जास्त वाचन केलेलं नाही आहे, त्याला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून छोट्या छोट्या सगळ्या संकल्पना बेसिकपासून अगदी ॲडव्हान्सपर्यंत समजून येतील या दृष्टीने मी पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. पहा, अगोदर आपण पाहूया क्लॉज म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, क्लॉज हा एक असं उपवाक्य असतं. लक्षात आलं का? क्लॉज हा एक असं उपवाक्य असतं, एक शब्दसमूह असतो की ज्यामध्ये स्वतःचा एक कर्ता आणि एक फायनाईट वर्ब असतं. आलं लक्षात? तर परत एकदा ऐका, क्लॉज हा असा शब्दसमूह असतो ज्याच्यामध्ये स्वतःचा कर्ता आणि एक फायनाईट वर्ब असतं, आणि असं जे उपवाक्य असतं हे एका मोठ्या वाक्याचा एक निश्चित भाग असतं. आता मोठं वाक्य म्हणजेच काय, तर एक तर सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स. या वाक्यांमध्ये आपल्याला जनरली क्लॉज ही संकल्पना विशेष करून पाहायला भेटत असते. तर सब्जेक्ट ज्याला आपण म्हणूया डोअर ऑफ ॲक्शन, कृती करणारा, वाक्याचा जो काही कर्ता असतो तो जनरली आपण सब्जेक्ट म्हणूया. आणि फायनाईट वर्ब म्हणजेच काय, तर फायनाईट वर्ब म्हणजे एक असं क्रियापद असतं का जे क्रियापद वाक्यातील कर्त्याच्या वचन व पुरुषाप्रमाणे बदलतं, तसेच हे क्रियापद वाक्याच्या काळानुसार देखील बदलत असतं. तर अशा प्रकारचं जे काही क्रियापद असतं त्याला फायनाईट वर्ब म्हणूया. आणि ज्याला आपण क्लॉज म्हणतो, त्या क्लॉजमध्ये फायनाईट वर्ब हे एकच असतं आणि एक सब्जेक्ट असतो. कारण की ज्या वाक्यामध्ये दोन फायनाईट वर्ब असतात ते वाक्य थोडंसं वेगळ्या प्रकारामध्ये जाईल. आलं लक्षात? आता या ठिकाणी आपण फायनाईट वर्ब असलेलं वाक्याकडे पाहूया आता. तर जे काही क्लॉज आहे, ह्या क्लॉजचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे तुमचा मेन क्लॉज. यालाच आपण प्रिन्सिपल क्लॉज असे म्हणूया. असंच याला आपण इंडिपेंडंट क्लॉज देखील म्हटलं जातं. आणि जो दुसरा जो आहे तो आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज, ज्याला आपण म्हणूया गौण उपवाक्य. तर एक मुख्य उपवाक्य असतं आणि दुसरं गौण उपवाक्य असतं. तर अगदी बेसिक पासून पाहूयात, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये या टॉपिक विषयी राहणार नाही. तर चला सुरुवातीला पाहूयात मेन क्लॉज म्हणजेच काय, मुख्य उपवाक्य म्हणजेच काय. तर पहा, मेन क्लॉजच आपण इंडिपेंडंट क्लॉज असेही म्हणतो, कारण हे एक कंप्लीट वाक्य असतं. या वाक्यामध्ये त्याचा स्वतःचा कर्ता आणि एक फायनाईट वर्ब असतं, आणि या वाक्याला आपण एक कंप्लीट वाक्य म्हणूया. अर्थ प्राप्त होण्यासाठी मेन क्लॉज इतर वाक्यांशावर अजिबात डिपेंड नसतो. हे कंप्लीट वाक्य असतं, त्याच्यामुळं त्याला इंडिपेंडंट क्लॉज असंही म्हटलं जातं. तर जनरली जी सिंपल सेंटेन्सेस असतात ही सर्व मेन क्लॉजमध्ये असतात, हे विशेष करून नोटीस करा. आता ह्या मेन क्लॉजची काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, स्टेफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. या वाक्यामध्ये स्टेफन हा तुमच्या वाक्याचा कर्ता आहे, ज्याला आपण सब्जेक्ट म्हणूया. आणि डिसाइडेड हे फायनाईट वर्ब आहे, आणि हे दुसऱ्या रूपामध्ये म्हणजे क्रियापदाच्या भूतकाळी रूपामध्ये आलेलं आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं ह्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच मुख्य क्रियापद आलेलं आहे, फायनाईट वर्ब आलेलं आहे. आता टू कंटिन्यू, हे कंटिन्यू हे देखील क्रियापदच आहे, परंतु ते फायनाईट वर्ब नाही, हे इन्फिनिटिव्ह मध्ये येतं. त्याच्यामुळं फायनाईट वर्बच्या व्यतिरिक्त इन्फिनिटिव्ह असू शकतं, पण फायनाईट वर्ब हे एकच असतं. आलं लक्षात? तर असं एक कंप्लीट वाक्य आहे. अशा वाक्याला आपण ज्याला आपण म्हणूया मेन क्लॉज असं म्हणूया. माय सिस्टर राईट्स पोएट्री. या वाक्यामध्ये राईट्स हा क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे, हे फायनाईट वर्ब आहे, आणि माय सिस्टर हे वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आलेला आहे. या वाक्यातही एक कर्ता आणि एक क्रियापद असल्यामुळं हे वाक्य देखील कंप्लीट आहे. यालाच आपण मेन क्लॉज असं म्हणूया. ही वर्क्स व्हेरी हार्ड. ह्या वाक्यामध्ये ही हा तुमच्या वाक्याचा कर्ता आहे, आणि वर्क्स हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. या ठिकाणी पण एक कर्ता आणि एक फायनाईट वर्ब आहे. हे एक कंप्लीट वाक्य आहे, आणि हे वाक्य मेन क्लॉजचं आहे. तसंच स्मिता सिंग्स व्हेरी वेल. स्मिता हा वाक्याचा कर्ता आहे, डोअर ऑफ ॲक्शन ज्याला म्हणूया, आणि ती कृती करते सिंग्स, हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. हे पण फायनाईट वर्ब आहे. हे कंप्लीट वाक्य असल्यामुळे हे देखील एक मेन क्लॉजचं आहे. अशा प्रकारे
मेन क्लॉज म्हणजेच काय, तर ज्या वाक्यामध्ये स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं फायनाईट व्हर्ब असतं आणि जे वाक्य कंप्लीट असतं, अर्थप्राप्तीसाठी अन्य वाक्यांशावर डिपेंड नसतं, अशा वाक्याला आपण मेन क्लॉज म्हणूया. आलं लक्षात? तर आता याचा जो पुढचा जो घटक आहे तो म्हणजे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज, ज्याला आपण म्हणूया गौण उपवाक्य. आता आपला जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तो या सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉजकडे जायच्या अगोदर सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे हा पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण त्याला सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी समजून घेऊया. या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण डिपेंडंट क्लॉज असंही म्हणतो. का, तर सबऑर्डिनेट क्लॉज अर्थ प्राप्त होण्यासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असतो. परत एकदा ऐका, याला आपण डिपेंडंट क्लॉज म्हणतो कारण हा जो काही क्लॉज आहे हा अर्थ प्राप्त होण्यासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असतो. आलं लक्षात? म्हणजे याला स्वतःचा अर्थ नसतो. आलं लक्षात? म्हणजे याला अर्थ प्राप्त होण्यासाठी तिकडं मेन क्लॉजवर डिपेंड राहावं लागणार आहे. आणि हा जो काही गौण क्लॉज आहे हा मुख्य वाक्याच्या एक तर सुरुवातीला येऊ शकतो, वाक्याच्या मध्ये देखील येऊ शकतो मुख्य वाक्याच्या, किंवा मुख्य वाक्याच्या शेवटी देखील येऊ शकतो. याचं निश्चित प्लेस वाक्यामध्ये नसतं. तुमचं वाक्य कसं आहे याच्यावरून त्याचा उपयोग किंवा वाक्यातला वापर हा डिसाईड होत असतो. तर अशा प्रमाणे तुम्हाला मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज मधला जो काही फरक आहे हा एकदा थोडक्यात सांगितलेला आहे. आता वाक्यातला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तर नोटीस करा, मी तुम्हाला हे सांगतो या ठिकाणी की माझ्याकडे क्लॉज या घटकावरचे जवळपास 200च्या पुढे काही एक्झाम्पल्स आहेत, जे विविध स्पर्धा परीक्षांमधून मी ते कलेक्ट केलेले आहेत. आणि या सर्व पेपर्सचा अभ्यास केल्याच्या नंतर, ॲनालिसिस केल्याच्या नंतर या क्वेश्चनचं मला जाणवलं की जवळपास सर्वच प्रश्न ज्याला सबऑर्डिनेट क्लॉज शोधता आला वाक्याचा, त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप सोपं होतं. म्हणून या टॉपिकवर कुठलाही जरी प्रश्न आला तरी अगोदर सबऑर्डिनेट क्लॉज शोधा, जेणेकरून उत्तर शोधणं हे खूप सोपं होऊन जातं. तर आता सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे हा वाक्यामध्ये महत्त्वाचा असणार आहे, कारण जे प्रश्न येतात ते याच्या प्रकारावर येत असतात. आता याचं एक छोटंसं एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया, जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होणार आहे. पहा, समीर डिडंट अटेंड द पार्टी हा झाला तुमचा मेन क्लॉज, आणि ॲज ही वॉज नॉट वेल हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आता याला मेन क्लॉज का म्हणायचं, तर याच्यामध्ये स्वतःचा कर्ता आणि अटेंड हे फायनाईट व्हर्ब आलेलं आहे. आणि फक्त एवढंच वाक्य जरी आपण उच्चारलं, समीर डिडंट अटेंड द पार्टी, हे वाक्य कंप्लीट आहे. उरलेलं वाक्य नाही जोडलं तरी याला स्वतःचा अर्थ आहे, त्याच्यामुळे याला मेन क्लॉज असं म्हणायचं. आणि जो दुसरा वाक्यांश आहे ॲज ही वॉज नॉट वेल, या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचे कर्ता आणि क्रियापद आहे, परंतु हे वाक्य कंप्लीट नाहीये, म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. आणि हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा मेन क्लॉजला ॲज या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेला आहे. त्याच्यामुळं हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे अर्थप्राप्तीसाठी मेन क्लॉजवर डिपेंड राहणार आहे. मेन क्लॉज जर ह्या वाक्यापासून विलग केला आणि फक्त म्हटलं ॲज ही वॉज नॉट वेल, तर हा वाक्यांश हा कंप्लीट नाहीये. याला अर्थ होण्यासाठी, अर्थ प्राप्त होण्यासाठी त्याला मेन क्लॉजला जोडावं लागतं. आणि ह्या जोडण्याचं काम या ठिकाणी कोऑर्डिनेटर, आपण म्हणूया की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन या ठिकाणी केलेलं आहे, आणि ते ॲज आहे. तर पहा, समीर डिडंट अटेंड द पार्टी. आता डिडंट अटेंड, त्यानं अटेंड केली नाही. का केली नाही याचं उत्तर पुढे दिलेलं आहे, ॲज ही वॉज नॉट वेल, कारण तो वेल नव्हता, तो आजारी असेल वगैरे. म्हणजे एखादी पार्टी अटेंड न करण्याचं कारण पुढे मेन क्लॉज मध्ये जोडून दिलेलं आहे, त्याला आपण म्हणू शकतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. आता ॲडव्हर्ब क्लॉज काय आहे हा आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायचंच आहे, हे जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या अशा प्रकारे असतं. मेन क्लॉज जरी स्वतंत्र असेल, सबऑर्डिनेट क्लॉज हा स्वतंत्र नसतो. अर्थप्राप्तीसाठी त्याला या प्रकारे मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. आणि हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा मेन क्लॉजला विशिष्ट कनेक्टरनी जोडला जातो. त्यामुळे हे कनेक्टर देखील आपल्याला सर्वच्या सर्व पाहायचे आहेत, त्यांचे अर्थ काय, त्यांचे उपयोग काय, जेणेकरून कॉन्सेप्ट जे आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून जाईल. अजून काही एक्झाम्पल बघा दिलेले आहे. इफ यू इन्व्हाइट मी आय विल कम. या वाक्यामध्ये आय विल कम हा तुमच्या वाक्यातला मेन क्लॉज आहे. एवढा जरी वाक्य उच्चारलं तरी वाक्य कंप्लीट आहे. तर याच्यामध्ये स्वतःचा कर्ता आणि फायनाईट व्हर्ब आहे, कंप्लीट आहे. पण दुसरं जे वाक्यांश आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे.
इफ यू इन्व्हाइट मी, तू जर मला इन्व्हाइट केलं तर. फक्त एवढाच वाक्यांश जर आपण उच्चारला तर लगेच कळतं हे वाक्य कंप्लीट नाहीये. अर्थ प्राप्तीसाठी त्याला मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या अगोदर आलेला आहे. आणि याची सुरुवात इफ या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने झालेली आहे. त्यामुळे मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज समजून घ्या. दुसरं जे आहे पहा, द बॉय हू हॅज अ रेड हॅट इज माय ब्रदर. या वाक्यामध्ये द बॉय इज माय ब्रदर हा अंडरलाईन केलेला वाक्यांश हा मेन क्लॉजचा आहे. कारण द बॉय हा वाक्याचा कर्ता असणार आहे आणि इज ए या ठिकाणीच क्रियापद आलेलं आहे. त्यामुळे हे मेन क्लॉज आहे. आणि जो मधला जो वाक्यांश आहे हू हॅज अ रेड हॅट, हा जो वाक्यांश आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा मेन क्लॉज मधील द बॉय या नामाची विशेष माहिती देतो. म्हणून याला रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं. आणि ह्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात हू ह्या रिलेटिव्ह प्रोनाऊन झालेली आहे. आलं लक्षात. त्यामुळे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज पहा, अगोदरच्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या अगोदर होता. या दुसऱ्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या मध्ये आलेला आहे. त्याच्यामुळं सबऑर्डिनेट क्लॉज ज्याला ओळखता आलं त्याला वाक्यातील म्हणजे या टॉपिकवर जे प्रश्न येतात त्यांची उत्तरही शोधणं सोपं जातं आणि याचा यूज करणं देखील सोपं होतं. आणि तिसरं वाक्य बघा, आय फाउंड माय की, हा झाला तुमचा मेन क्लॉज. आय हा झाला वाक्याचा कर्ता, फाउंड हे फाइंड ह्या क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे फायनाईट व्हर्ब देखील आहे हे. आता हे वाक्य कंप्लीट आहे, आय फाउंड माय की. आता जर या वाक्याला जर प्रश्न विचारला व्हेअर डिड यू फाइंड युअर की, याचं उत्तर मिळू शकतं व्हेअर आय हॅड लेफ्ट इट, जिथं मी ठेवली होती तिथं. ज्या ठिकाणी मी चावी ठेवली होती तिथंच ती मला सापडली. त्याच्यामुळं मेन क्लॉज मधील क्रियापदाची क्रिया कोठे घडली हे सांगण्याचं काम हा पुढील सबऑर्डिनेट क्लॉज करतो. आपण जर फक्त एवढंच वाक्य जर म्हटलं व्हेअर आय हॅड लेफ्ट इट, हा वाक्यांश जो आहे हा इनकम्प्लीट आहे. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे की ज्याची सुरुवात व्हेअर ह्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन झालेली. लक्षात ठेवा व्हेअर हा कंजंक्शन मध्ये सुद्धा येतो. त्याच्यामुळं व्हेअरनं जो जोडलेला जो काही क्लॉज आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तो मेन क्लॉज मधील क्रियापदाची क्रिया कोठे घडली तो सांगतो. म्हणून ह्या तिसऱ्या वाक्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे पहा, मी तुम्हाला 3 वाक्य जाणीवपूर्वक ह्या पद्धतीने दिलेली आहे की पहिल्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या मध्ये आलेला आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज हा जो आहे हा मेन क्लॉजच्या शेवटी आलेला आहे. त्याच्यामुळं याचं जे लोकेशन आहे हे अशा प्रकारे तीनही ठिकाणी असू शकतं, वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी. त्याच्यामुळे मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे तुम्हाला ओळखता येणं अतिशय गरजेचं आहे. आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता जो मेन क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे यांचा वापर जो आहे हा वाक्यामध्ये कसा केला जातो हे प्रथमच समजून घ्या. आता सर्वांना माहितीच असेल की वाक्य जे आहे हे वाक्याचे रचनेनुसार हे 3 प्रकार पडतात. हा जनरली अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जनरली मुलं जे कन्फ्युजन होतं ते जनरली ह्या विशिष्ट वाक्य प्रकारांमध्ये मोठं कन्फ्युजन असतं. तर 3 वाक्य जे आहेत रचनेनुसार वाक्याचे प्रकार आहेत. हे पहिलं जे वाक्य आहे ते आहे तुमचं सिंपल सेंटेन्स, ज्याला आपण केवल वाक्य असं म्हणूया. दुसरं जे असतं ते कंपाऊंड सेंटेन्स, ज्याला आपण संयुक्त वाक्य म्हणूया. आणि तिसरं जे असतं ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणूया. आता ह्या ज्या 3 वाक्याच्या रचना आहेत ह्या 3 वाक्याच्या रचना पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. तर ह्या रचना अगोदर समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सिंपल सेंटेन्स काय आहे हे कळेल, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय आहे हे कळेल आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय हे पण कळेल. आणि या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे हे एकदा तुम्हाला समजलं का आपण आपल्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजला सुरुवात करूया. कारण हे जर समजलं तर आपल्याला पुढचा जो ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा घटक आहे हा अगदी पटकन तुम्हाला समजून जाईल. अदरवाईज होईल काय, आपण डायरेक्टली जर मेन टॉपिकला म्हणजे ॲडजेक्टिव्हला जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे याची पार्श्वभूमी जी आहे ही जर समजली नाही तर कदाचित आपली कॉन्सेप्ट थोडी अनक्लिअर राहील, समजायला थोडासा प्रॉब्लेम येईल. म्हणून आपण अगदी स्टेप बाय स्टेप जाऊया. याचा बेस खरा या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी पाहायचे आपल्याला सिंपल सेंटेन्स म्हणजेच काय, ज्याला आपण केवल वाक्य ज्याला असं म्हणूयात. आता तर जे सिंपल सेंटेन्स आहे, आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं
की सिंपल सेंटेन्समध्ये वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच फायनाईट व्हर्ब असतं. याला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणूया. परत एकदा ऐका. सिंपल सेंटेन्समध्ये एकच कर्ता असतो आणि एकच फायनाईट व्हर्ब असतं आणि हे एक स्वतंत्र वाक्य असतं. कसं वाक्य असतं हे? एक स्वतंत्र वाक्य असतं. त्याच्यामुळं सिंपल सेंटेन्सची एक्झाम्पल पाहताना हा नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की एकच कर्ता आणि एकच फायनाईट वर्ब असतं. हे स्वतंत्र आणि एक अर्थपूर्ण वाक्य असतं ज्याला स्वतःचा अर्थ असतो आणि अर्थ प्राप्तीसाठी ते अन्य वाक्यांशावर अजिबात डिपेंड नसतं आणि हे एक मुख्य उपवाक्य असतंच. यालाच आपण मेन क्लॉज देखील म्हणू शकतो. आलं लक्षात? आता या सिंपल सेंटेन्समध्ये फायनाईट व्हर्बच्या व्यतिरिक्त नॉन फायनाईट व्हर्ब देखील येऊ शकतं. नॉन फायनाईट मध्ये काय येतं? इन्फिनिटिव्ह येतं, जरंड येतं आणि बेअर इन्फिनिटिव्हचा देखील समावेश या ठिकाणी केला जातो. तर चला आपण काही एक्झाम्पल पाहूया जेणेकरून तुम्हाला सिंपल सेंटेन्स म्हणजेच काय, याची रचना कशी असते हे तुम्हाला लगेच समजून येईल. पहा, पहिलं वाक्य आहे द बॉय ब्रोक द विंडो. या वाक्यामध्ये द बॉय हा तुमच्या वाक्याचा कर्ता आहे, सब्जेक्ट ज्याला म्हणूया, डोअर ऑफ ऍक्शन ज्याला म्हणूया. द बॉय आणि ब्रेक या क्रियापदाचं भूतकाळी रूप आलेले ब्रोक आणि त्याने काय तोडलं तर उत्तर आलेले द विंडो. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट असं एक कंप्लीट वाक्य दिलेलं आहे. वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आलेला आहे. हे वाक्य अर्थपूर्ण आहे. या वाक्याला अर्थ प्राप्तीसाठी अन्य दुसऱ्या वाक्यांशावर डिपेंड राहण्याची मुळीच गरज नाही. जे वाक्य कंप्लीट असतं ज्याच्यामध्ये स्वतःचा एक कर्ता आणि एकच फायनाईट वर्ब असतं ते आपलं सिंपल सेंटेन्स झालं. दुसरं वाक्य पहा, धिस बुक कंटेन्स 9 शॉर्ट स्टोरीज. आता ह्या वाक्यामध्ये धिस बुक हा वाक्याचा तुमचा कर्ता झालेला आहे. कंटेन्स हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, हे फायनाईट वर्ब आहे आणि असं उरलेलं वाक्य जोडून दिलेलं आहे. हे देखील सिंपल सेंटेन्स आहे. इंडिया ओन द इंटरनॅशनल अवॉर्ड. कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे फायनाईट वर्ब आलेला आहे. एकच कर्ता एकच फायनाईट वर्ब, या ठिकाणी ते सिंपल सेंटेन्स आहे. द पोलीस आस्क्ड द मॅन टू गो. या वाक्यामध्ये द पोलीस हा तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट झालेला आहे. आस्क्ड हे क्रियापदाचं दुसरं रूप झालेलं आहे आणि द मॅन एका व्यक्तीला त्यांनी सांगितलेलं आहे टू गो. आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की सिंपल सेंटेन्समध्ये फायनाईट व्हर्बच्या व्यतिरिक्त नॉन फायनाईट व्हर्ब याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह येतं, जरंड येतं किंवा बेअर इन्फिनिटिव्ह येऊ शकतं. टू गो. आता गो हे जरी क्रियापद असेल पण तुझ्या टू न जर जोडलं तर ते इन्फिनिटिव्ह बनतं. नोटीस करा, हे इन्फिनिटिव्ह आहे, हे फायनाईट व्हर्ब नाही. आलं लक्षात? त्यामुळं मेन क्लॉज मध्ये अशा रीतीनं याचा उपयोग केला जातो. पुढे पाहायचे आपल्याला, माय पॅरेंट्स एक्सपेक्ट मी टू वर्क हार्ड. माय पॅरेंट्स हा वाक्याचा कर्ता आहे. एक्सपेक्ट हे या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे आणि एक वचनी. तर हे जे काही क्रियापद आहे हे फायनाईट वर्ब आहे आणि टू वर्क हे इन्फिनिटिव्ह मध्ये येतं. इन्फिनिटिव्ह परत एकदा लक्षात ठेवा, टू न जोडलं जातं. टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप हे इन्फिनिटिव्ह मध्ये येतं आणि फायनाईट वर्ब हे वाक्याच्या काळानुसार बदलतं. आता जे इन्फिनिटिव्ह असतं, वाक्याचा कर्ता कुठलाही असला तरी त्याच्यात बदल होत नाही. वाक्याचा काळ कुठलाही जरी असला तरी काळामध्ये बदल होत नाही. अगोदरचं वाक्य बघा, साध्या भूतकाळात आहे तरी क्रियापदाचं मूळ रूपच आहे. या ठिकाणी दुसरं वाक्य साध्या वर्तमान काळात आहे तरी क्रियापदाचं मूळ रूप आहे, यामध्ये बदल होत नाहीये. तिसरं वाक्य, माय ग्रँडफादर लाईक्स रीडिंग शॉर्ट स्टोरीज. लाईक्स हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, हे इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. माय ग्रँडफादर हा सब्जेक्ट आलेला आहे आणि रीडिंग हे बाकी तुमच्या वाक्यामध्ये जरंड आलेलं आहे. जरंड याला आपण म्हणूया व्हर्बल नाउन. ते क्रियापदच असतं पण वाक्यामध्ये नामासारखा त्याचा उपयोग असतो. ते क्रियापद आयएनजी रूपामध्ये वापरलेलं असतं. आलं लक्षात? तर हे देखील नॉन फायनाईट व्हर्ब आहे, तर ते सुद्धा फायनाईट व्हर्ब सोबत वाक्यामध्ये येऊ शकतं. तर असं वाक्य देखील आपण म्हणूया सिंपल सेंटेन्स मध्ये जातं. आणि अजून एक वाक्य बघा, द पोएट हर्ड अ गर्ल सिंग धिस सॉन्ग. हिअर या क्रियापदाचं भूतकाळी रूप दिलेले हर्ड. द पोएट हे वाक्याचा कर्ता आलेला आहे. हर्ड हे क्रियापदाचं दुसरं रूप, हे फायनाईट व्हर्ब आलेलं आहे. गर्ल सिंग धिस सॉन्ग, ऑब्जेक्टच्या नंतर देखील दुसरं एक क्रियापद आलेलं आहे पण हे क्रियापद मूळ रूपात आहे.
तुम्ही पहा वाक्यातील अगोदरचं जे फायनाईट वर्ब आहे हे दुसऱ्या रूपात आहे, भूतकाळ रूपात आहे, परंतु तिथेच पुढे जे क्रियापद आलेलं आहे हे मूळ रूपात आलेलं आहे. हे का आलेलं आहे? ह्या क्रियापदाच्या काळात का बदल झाला नाहीये? कारण हे जे काही क्रियापद आहे हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे आणि हे जे नॉन फायनाईट वर्ब जे असतात यांच्या काळामध्ये बदल होत नाहीये. वाक्याच्या कर्त्यानुसार पुरुषानुसारही याच्यामध्ये बदल होत नाही. जी आहे तशीच वाक्यामध्ये वापरली जातात. त्याच्यामुळं हे वाक्य देखील सिंपल सेंटेन्स आहे. त्यामुळं समजून घ्या, सिंपल सेंटेन्समध्ये स्वतःचा एक कर्ता आणि स्वतःचं क्रियापद आलेलं असतं, फायनाईट वर्ब आलेलं असतं. आता या वाक्यामध्ये म्हणजे सिंपल सेंटेन्समध्ये जसं आपण एक कर्ता पाहिला, तर वाक्यामध्ये कर्ता एकच असतो, परंतु कर्त्यामध्ये बाकी एकापेक्षा जास्त नामं असू शकतात. एकापेक्षा जास्त सर्वनामं देखील असू शकतात. म्हणून नाम सर्वनाम भले अनेक आहेत, परंतु त्यांच्यापासून तयार झालेला कर्ता हा एकच असतो. जसं दिलेले बघा, हरी अँड राम गो टू स्कूल एव्हरी डे. ह्या वाक्यामध्ये हरी आणि राम हे दोन नाऊन आहेत, ते अँड न जोडलेली आहे, पण हरी आणि राम हा कंप्लीट वाक्याचा कर्ता आहे. सो हरी अँड राम इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. Go is called the finite verb of the sentence. To go school every day. So the sentence is simple. Nikhil and Shrikant are brothers. So in this sentence, Nikhil and Shrikant are nouns. They are connected to each other with and. या ठिकाणी and हे दोन जोडलेले आहेत. So the subject is singular. There is a single subject in the sentence and there is a verb followed by it. या वाक्यामध्ये निखिल अँड श्रीकांत हा कर्ता आहे, याच्यानंतर आर हेच क्रियापद आलेलं आहे. हे कंप्लीट वाक्य आहे. यालाच आपण वाक्यामध्ये याला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणू शकतो. नोटीस करा, या सर्व वाक्यांमध्ये एकच कर्ता आलेला आहे आणि एकच फायनाईट वर्ब आलेला आहे, म्हणूनच यांना आपण सिंपल सेंटेन्स म्हणत असतो. ही कंप्लीट वाक्य आहे. आलं लक्षात नक्की सिंपल सेंटेन्स मध्ये काय? हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा ऐकू शकता नंतर, जेणेकरून तुमची जी कॉन्सेप्ट आहे ही क्लिअर करून घ्या. परत परत अशा मिस्टेक व्हायला नको, कारण बेसिक कॉन्सेप्ट जर समजली तर पुढे ॲडव्हान्स संकल्पना ह्या ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहतात. तर दुसरा जो घटक आहे तो पाहूयात आपण, कंपाऊंड सेंटेन्स, ज्याला आपण म्हणूया संयुक्त वाक्य. इथे कंपाऊंड इट मीन्स टू जॉईंट. दोन वाक्य किंवा अनेक वाक्य आपण फक्त एखाद्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडण्याचं काम करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की आपल्याकडे दोन सिंपल सेंटेन्स आहेत आणि ही जी दोन सिंपल सेंटेन्स आहे विशिष्ट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडायचं आणि एकच मोठं कंपाऊंड सेंटेन्स तयार करायचं. तर आता या ठिकाणी पाहायचं, आता कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन किंवा अधिक मेन क्लॉजेस म्हणजे मुख्य वाक्य आहेत, ही फक्त आपण जोडण्याचं काम करत असतो आणि ती जोडायची कशानं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं. कंजंक्शनचे दोन प्रकार आहेत, एक कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग. तर नोटीस करायचं, हे जे काही कंपाऊंड सेंटेन्स आहे हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलं जातं. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं कंपाऊंड सेंटेन्स जोडत नाही. आलं लक्षात? तर या ठिकाणी जोडलं जातं आणि जे काही दोन मुख्य वाक्य असतात हे परस्पर संबंध जो असतो दोन वाक्यांशावर, त्याच्यानुसार आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे वापरावं लागतं. कारण की कुठल्याही दोन वाक्यांसाठी कुठले कंजंक्शन वापरून चालत नाहीये. दोन वाक्य दिलेली असतील तर ह्या दोन वाक्यांमध्ये परस्पर काय संबंध आहे, ह्या संबंधांवरून आपल्याला अगदी तसंच एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरायचं आणि एक अशा रीतीने कंपाऊंड सेंटेन्स जे आहे हे तयार करायचं असतं. तर आता आपण कंपाऊंड सेंटेन्सचे काही एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी जी वाक्य दिलेली ती पहा, सुरेश इज व्हेरी रिच. आता फक्त आपण एवढं जरी वाक्य उच्चारलं तरी हे वाक्य कंप्लीट आहे. सुरेश इज व्हेरी रिच. इथे तुम्ही फुल स्टॉप देऊ शकता आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, ही इज नॉट हॅपी. तो आनंदी नाही. आता इथे ही म्हणजेच कोण? सुरेश. आता लक्षात ठेवा, एकाच वाक्यामध्ये जे काही प्रॉपर नाउन जे येतं ते दोन वेळा वापरत नाहीये. एकदा ते नाम वापरलं तर त्याच्यासाठी सेकंड टाइम आपण पर्सनल प्रोनाउन वापरतो. म्हणून इथं सुरेशसाठी ही हे पर्सनल प्रोनाउन वापरलेले. ही दोन वाक्य आहेत. पहा, सुरेश इज व्हेरी रिच आणि दुसरं वाक्य आहे सुरेश इज नॉट हॅपी. आता दोन वाक्यांमध्ये संबंध काय आहे? का एका बाजूला तो खूप श्रीमंत आहे आणि दुसरीकडे दुसरी बाजूची सांगितलेली आहे तो श्रीमंत असून देखील दुःखी आहे. म्हणजे या ठिकाणी दोघांमध्ये कॉन्ट्रास्ट दर्शवलेला आहे. इथं कॉन्ट्रास्ट आहे म्हणून कॉन्ट्रास्ट दर्शवणारच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं ते एट. आलं लक्षात? तर इथं आपण फक्त दोन वाक्य काय केलेलं आहे?
जॉईन केलेली आहे. वाटलं तर हे दोन वाक्य आपण विलग देखील करू शकतो आणि एखाद्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं आपण असं जोडून एकच कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो. दुसरं वाक्य बघा, यू मस्ट स्टडी प्रॉपरली. तू अशांना प्रॉपरली अभ्यास करायला पाहिजे. हा झाला तुमचं एक वाक्य. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, यू विल फेल. तू नापास होशील. आता या ठिकाणी दोन वाक्य दिलेली आहे. तू अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे आणि दुसरं वाक्य दिलेले तू नापास होशील. आता इथं काय दिलेलं आहे, अल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑर हे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन आहे. तू प्रॉपरली अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर तू फेल होशील. म्हणजे दोन वाक्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध आहे आणि तसंच या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण ऑर वापरलेलं आहे. त्याच्यामुळे जे वाक्यामध्ये जे काही कंजंक्शन येतं ते आपल्याला योग्य प्रकारे वापरता येणं गरजेचं आहे. पुढचं वाक्य बघा, स्मिता रॅन ऑल द वे. स्मिता पूर्ण रोडने रस्त्याने पळत होती. आता हा झाला तुमचा एक मेन क्लॉज. दुसरं वाक्य आहे, सी वॉज लेट फॉर ऑफिस. दुसरं वाक्य दिलेलं आहे, ती ऑफिसला उशिरा पोहोचली, तिला यायला उशीर झाला. आता या दोन वाक्यांमध्ये पण परस्पर संबंध आहे. एका बाजूला ती रस्त्यानं पळत गेली आणि दुसऱ्या बाजूला इतकं पळून देखील ती ऑफिसला उशिराच पोहोचली. म्हणजे या ठिकाणी देखील दोघांमध्ये कॉन्ट्रास्ट आहे. जोरामध्ये पळून रस्त्याने पळत जाऊन सुद्धा ती ऑफिसला उशिरा पोहोचली. मग इथं अशानं बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण वापरलेले आहे. संबंध पाहायचा. ही दोन्ही वाक्य मेन क्लॉजेस आहेत, फक्त आपण जोडलेलं आहे. सुधाकर वेंट टू मुंबई. हे कंप्लीट वाक्य, इथं देखील फुल स्टॉप देऊ शकतो. तो मुंबईला गेला. कंप्लीट वाक्य. याच्यामध्ये स्वतःचा कर्ता आहे, स्वतःचा फायनाइट वर्ब आहे, सिंपल सेंटेन्स झालं. आणि दुसरं वाक्य आहे, वर्क ॲज अ ट्युटर. आणि तो अशा तिथे जाऊन ट्युटरचं काम करत होता. आता नोटीस करा, ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये एकच अशा न करता असेल तर एकाच वाक्यामध्ये एक करता दोन वेळा वापरायची गरज नाही. आपण असं म्हणू शकत नाही, सुधाकर वेंट टू मुंबई अँड सुधाकर वर्क ॲज अ ट्युटर. एकच करताय म्हणून सुरुवातीला एकदाच वापरला आणि जो दुसरं जे वाक्यांश आहे तो फक्त अँडनं जोडून दिलेला आहे. म्हणून वाक्य झालं, सुधाकर वेंट टू मुंबई अँड वर्कड ॲज अ ट्युटर. या ठिकाणी पण दोन वाक्य आहेत, सिंपल सेंटेन्सेस. आपण अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन फक्त जोडलेलं आहे. पुढचं वाक्य पहा, आय वॉच्ड अ टेलिव्हिजन सिरियल अँड वेंट टू बेड. आय वॉच्ड अ टेलिव्हिजन सिरियल हा मेन क्लॉज आहे आणि आय वेंट टू बेड हा दुसरा मेन क्लॉज आहे. आणि हे फक्त अँडनं जोडून दिलेलं आहे, कारण मी टेलिव्हिजन सिरियल पाहिली आणि झोपायला गेलो. या ठिकाणी असा परस्पर संबंध आहे म्हणून जोडून दिलेला आहे. जेम्स टूक अ पेन अँड स्टार्टेड रायटिंग. या ठिकाणी जेम्स टूक अ पेन हा मेन क्लॉज आहे आणि ही स्टार्टेड रायटिंग हा दुसरा मेन क्लॉज आहे. एकच करताय म्हणून एकदाच घेतला आणि दुसरा वाक्यांश आपण फक्त अँडनं जोडून दिलेला आहे. म्हणून पहा, मेन क्लॉज आणि ज्याला आपण दोन मेन क्लॉज आहेत, या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडले आणि जे सेंटेन्स तयार झालं त्याला आपण काय म्हणूया, तिथं कंपाऊंड सेंटेन्स म्हणूया. आता लक्षात आलं मेन क्लॉज आपलं सिंपल सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय फरक आहे. सिंपल सेंटेन्स मध्ये एकच करता आणि एकच फायनाइट वर्ब असतं आणि जे कंपाऊंड सेंटेन्स आहे याच्यामध्ये दोन स्वतंत्र सिंपल सेंटेन्स असतात आणि या ठिकाणी ते फक्त आपण जोडण्याचं काम कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन करतो. त्याच्यामुळे दोन सिंपल सेंटेन्स ऍटलिस्ट एकत्र येऊन एक कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. सिंपल सेंटेन्स हे एकच वाक्य असतं. अशा प्रकारे हे जोडलं जातं. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला नोटीस करायच्यात. आणि एक छोटासा एक वेगळा नियम आहे की वाक्यामध्ये जे काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात, ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की ह्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं आपण दोन वाक्य जोडलेली आहेत. अगदी त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, हीच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं दोन शब्द देखील जोडले जातात आणि दोन अशांना फ्रेजेस देखील जोडण्याचं काम कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन करत असतं. त्याच्यामुळे हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचंय. एक वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन देखील पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि जे तिसरं जे आहे हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थित पहा. या ठिकाणी ही म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय असतं, एक मुख्य वाक्य असतं, म्हणजेच काय असतं, एक मेन क्लॉज असतो. लक्षात, एक सिंपल सेंटेन्स असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त
वाक्यामध्ये एक किंवा अधिक गौण वाक्य असतात म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. एक तर एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस देखील असतात. आणि असं एक मेन क्लॉज आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस यांना एकत्रित सबऑर्डिनेटिंग क्लॉजने जोडून लक्षात ठेवायचं किंवा विशिष्ट कनेक्टरनं जोडून जे वाक्य तयार होतं त्या वाक्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणूया. त्याच्यामुळं सिंपल सेंटेन्स हे वेगळं आलं, कंपाऊंड सेंटेन्स हे वेगळं आलं आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये परत एकदा सांगतो, नोटीस करा, एकच मेन क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये ॲटलिस्ट 2 मेन क्लॉज असतात आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो, पण त्याला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. म्हणून असं एक मेन क्लॉज आणि एक किंवा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज एकत्र जोडल्याच्या नंतर जे वाक्य तयार होतं ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. त्यालाच आपण मराठीमध्ये मिश्र वाक्य असं म्हणतो. आलं लक्षात? तर आता त्याची काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. पहिलं वाक्य दिलेलं आहे, द बॉय हू हेल्प्ड मी इज माय बेस्ट फ्रेंड. आता या वाक्यामध्ये बघा, मेन क्लॉज आहे तुमचा सिंपल सेंटेन्स मेन क्लॉज म्हणूया, द बॉय इज माय बेस्ट फ्रेंड. आता या ठिकाणी द बॉय इज माय बेस्ट फ्रेंड हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि मेन क्लॉज मधील द बॉय या नामाची विशेष माहिती सांगणारा जो वाक्यांश आहे तो जोडून दिलेला आहे पुढं, हू हेल्प मी. आता हा जो वाक्यांश आहे याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणूया आणि हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे मेन क्लॉज मधल्या नामाची विशेष माहिती देतो म्हणून त्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. काय म्हणायचं या ठिकाणी त्याला? ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं. थोड्या वेळात आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज खूप व्यवस्थित डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुर्तास एक वाक्य समजून घ्या. पुढे दिलेले बघा, आय विल प्रॉमिस यू, सॉरी आय विल फोन यू हा झाला तुमचा मेन क्लॉज. आपण इथे सुद्धा फुल स्टॉप देऊ शकतो, मी तुला फोन करेल. आता आय विल फोन, इथं फोन हा शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे. नोटीस करा, सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर तो V1 फोन म्हणजे तर फोन करणे अशा अर्थाने क्रियापद म्हणून आलेला आहे. आय विल फोन यू, केव्हा फोन करेल? ॲज सून ॲज आय अराइव्ह ॲट दी बस स्टॉप, मी बस स्टॉपवर आल्या आल्या तुला मी फोन करेल. तर आय विल फोन, फोन ह्या क्रियापदाला अशा रीतीने व्हेन प्रश्न विचाराल, व्हेन विल आय फोन यू, मी तुला फोन केव्हा करेल? याचं उत्तर मिळतं ॲज सून ॲज आय अराइव्ह ॲट दी बस स्टॉप. तर मेन क्लॉज मधील क्रियापदाची क्रिया केव्हा घडली हे सांगणारा जो काही सबऑर्डिनेट क्लॉज असतो याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असं म्हणतो. आता ॲडव्हर्ब क्लॉज आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास नोटीस करा, ॲडव्हर्ब क्लॉज देखील सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि तो एका सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं मेन क्लॉजला जोडला जातो. आणि तिसरं वाक्य, आय नो व्हाय सी इज ॲबसेंट. आता या वाक्यामध्ये नीट पाहायचे आपल्याला, आय नो या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे आणि नो हे क्रियापदाचं मूळ रूप फायनाईट वर्ब आहे. हा झाला तुमचा मेन क्लॉज. आता व्हॉट आय नो, मला काय माहिती आहे? याचं उत्तर मिळतं व्हाय सी इज ॲबसेंट. नोटीस करा, क्रियापदाचा कर्म म्हणून जो संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज काम करतो तो तुमचा नाउन क्लॉज असतो. आलं लक्षात? या ठिकाणी तो ऑब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब म्हणून ते काम केलेलं आहे या ठिकाणी. म्हणून तुम्हाला सांगतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये असे 3 प्रकार पडत आहेत. म्हणजे आपण ज्याला आपण म्हणूया सबऑर्डिनेट क्लॉज जो वापरला जातो त्याचे 3 प्रकार या ठिकाणी पडत आहेत. त्यामुळं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो, एक मेन क्लॉज असतो आणि एका त्याच्या व्यतिरिक्त एक किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये वापरले जातात. आता आपल्याला आपला जो काही मेन टार्गेट आहे, मेन इंटेन्शन आहे ते म्हणजे आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज पाहायचे, त्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहावं लागणार आहे. तर आता आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहिलेला आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात, पण फक्त आणि फक्त एकच मेन क्लॉज असतो, हे विशेष करून नोटीस करा. आता आपल्याला हे जे काही कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये जे काही सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात ह्या सबऑर्डिनेट क्लॉजेसचेच आपल्याला या ठिकाणी प्रकार पाहायचे आहेत, कारण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे. आता आपल्याला डायरेक्टली फोकस आपल्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर करायचा आहे, कारण ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे हा लक्षात ठेवायचा सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज हे 3 प्रकार पडत आहेत. पहिला जो आहे
तो आहे तुमचा नाउन क्लॉज, यालाच नॉमिनल क्लॉज असेही म्हटलं जातं, नाम उपवाक्य मराठीमध्ये म्हणतोय. सेकंड आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, यालाच आपण रिलेटिव्ह क्लॉज असंही म्हणतो, विशेषण उपवाक्य. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे तुमचा ॲडव्हर्ब क्लॉज, याला आपण क्रियाविशेषण उपवाक्य असं म्हणूयात. आलं लक्षात? तर आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर लक्ष देऊयात. आता हा जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे याच्याकडे बारकाव्याने जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मी का ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा मिश्र वाक्यामध्ये म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मुख्य वाक्यातील म्हणजे मेन क्लॉज मधील जे नाम किंवा सर्वनाम येतं त्याचीच अधिक किंवा विशेष माहिती देण्याचं काम करत असतं. आलं लक्षात? जसं एखादं विशेषण असतं, नामाची अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो, तसंच एखाद्या मेन क्लॉज मधील नामाला अधिक माहिती देणारा जो काही शब्दांचा समूह असतो, जो काही सबऑर्डिनेट क्लॉज असतो, त्या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणूया. तर आता परत त्याच्यामध्ये थोडं डिटेल जाऊया, त्याचं थोडंसं बेसिक समजून घेऊया आणि थोडे ॲडव्हान्स कन्सेप्ट पाहूया. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजेच काय हे सर्वांनाच माहिती आहे. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट क्वालिफाईज नाउन. नामाची विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्या एका शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणूया. तसेच ॲडजेक्टिव्ह ही सर्वनामाची देखील विशेष माहिती सांगण्याचं काम करत असतो. या ठिकाणी बघा, आय हेट रिच पीपल. आता या वाक्यामध्ये पीपल हा शब्द नाऊन आहे. कोय पीपल हा शब्द वाक्यामध्ये नाऊन म्हणून आलेला आहे. तर ती पीपल कुठली लोक? रिच. जी लोक श्रीमंत आहेत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो. तर रिच हा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे, एकच शब्द आहे. दुसरं वाक्य, सी इज ब्रिलियंट. सी इज ब्रिलियंट. सी, आता ती मुलगी आहे, ती कशी आहे? ब्रिलियंट आहे. सी ह्या नामाची विशेष माहिती ब्रिलियंट हा शब्द देतो. ब्रिलियंट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. आणि बघा, दिस इज द ओल्डेस्ट टेम्पल. टेम्पल आहे पण ते कसं आहे? ओल्डेस्ट, ते खूपच जुनं आहे, प्राचीन असेल वगैरे. तर ओल्डेस्ट हा जो शब्द आहे हा देखील ॲडजेक्टिव्ह मध्ये येतो. त्यामुळे ॲडजेक्टिव्ह हा जो शब्द आहे हा नाम किंवा सर्वनामाची विशेष माहिती देणारा एक शब्द असतो, म्हणून त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आता दुसरा जो शब्द प्रयोग येतो तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आता फ्रेज ज्याला म्हणतो तो 2, 3, 4 अशा काही विशिष्ट शब्दांचा समूह असतो. वर्ड म्हटलं का वर्डच आला, एकच शब्द आला. पण जिथं 3-4 शब्द एकत्रित येतात, ग्रुप ऑफ वर्ड्स ज्याला आपण म्हणूयात, पण फ्रेजमध्ये फायनाईट वर्ब किंवा मुख्य क्रियापद नसतं. ज्या शब्दांच्या समूहामध्ये क्रियापद नसतं त्या 2-3 किंवा थोडे 2-4 पेक्षा थोडी जास्त कमी जास्त अशा शब्दांचा जो समूह असतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेज असं म्हणतो. याच्यामध्ये परत एकदा बघा, फायनाईट वर्ब नसतं. हे या ठिकाणी स्ट्रेस देऊन सांगण्याचं कारण असं आहे की ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये फायनाईट वर्ब कंपल्सरी असतं, म्हणजे मुख्य क्रियापद असतं, पण फ्रेजमध्ये ते नसतं. म्हणून हा याच्यातला डिफरन्स आहे, बाकीचं सेमच राहणार आहे. बघा, दिस फूड इज व्हेरी डेलिशियस. आता ते फूड म्हणजे आता फूड हा शब्द नाऊन आहे. कसं आहे फूड? व्हेरी डेलिशियस. या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत आणि डेलिशियस हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु इथं ॲडजेक्टिव्ह फ्रेज तयार झालेली आहे. कशी आहे फूड? व्हेरी डेलिशियस. 2 शब्दांचा समूह आहे, याला आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणूया, कारण याच्यामध्ये फायनाईट वर्ब नाही आहे. दुसरं वाक्य बघा, वी मस्ट हेल्प द पुअर. आपण या अशा लोकांना मदत करायला पाहिजे, गरीब लोकांना मदत करायला पाहिजे. कुठली गरीब लोक? लिव्हिंग ऑन द स्ट्रीट्स, जे रस्त्यावर राहतात अशा रीतीनं गरीब लोकांना आपण मदत करायला पाहिजे. लिव्हिंग ऑन द स्ट्रीट हा जो शब्द समूह आहे हा पुअर या नामाची माहिती देतो, याच्यामध्ये मुख्य क्रियापद नाही, म्हणून याला ॲडजेक्टिव्ह फ्रेज असं म्हणायचं आहे. आणि तिसरं वाक्य पहा, स्मिता इज ओल्डर दॅन मी. स्मिता या नामाचीच माहिती दिलेली. कशी आहे स्मिता? ओल्डर दॅन मी. या नामाची विशेष माहिती सांगणारा जो वाक्यांश आहे या वाक्यांशाला आपण काय म्हणूया या ठिकाणी? ॲडजेक्टिव्ह फ्रेज असं म्हणूया. आणि जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे नोटीस करायचं, याच्यामध्ये अशा रीतीनं जे ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो तो मेन आपलं नाम किंवा सर्वनामाची अधिक माहिती, मेन क्लॉज मधील नाम किंवा सर्वनामाची अधिक माहिती देणारा जो शब्द समूह असतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. आणि हा जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे याच्यामध्ये एक फायनाईट वर्ब असतं.
जसं या ठिकाणी बघा, द मॅन हू फाउंड द बॅग वॉज रिवॉर्डेड. तर बघा, द मॅन वॉज रिवॉर्डेड हा झाला तुमच्या वाक्यातील मेन क्लॉज, कारण या वाक्यामध्ये मॅन हा सब्जेक्ट आहे आणि रिवॉर्डेड हे फायनाईट वर्ब आहे, हे कंप्लीट वाक्य आहे. आता या मेन क्लॉज मधील मॅन या नामाची विशेष माहिती देणारा वाक्यांश जोडून दिलेला आहे. कुठला माणूस? हू फाउंड द बॅग, ज्याला बॅग सापडली तोच माणूस. आता बॅग म्हणजे कुठली असेल काहीतरी, त्याच्यामध्ये पैसे असतील, दागिने असतील एखाद्या व्यक्तीचे, ज्यांना जे सापडली त्याला अशा रीतीनं पुरस्कार देण्यात आला, त्याला अशा काहीतरी रिवॉर्ड बक्षीस देण्यात आलं. त्यामुळं मेन क्लॉज मध्ये नामाची माहिती देणारा हा वाक्यांश याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणूया. नोटीस करा, हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये अशानं फायनाईट वर्ब आलेला आहे. फ्रेज मध्ये असं फायनाईट वर्ब येत नाही. तर फ्रेज आणि क्लॉज हे दोन्हीही नामाचीच विशेष माहिती देतात. फक्त एकामध्ये क्रियापद नाही आणि दुसऱ्यामध्ये क्रियापद असतं. आता आपण आपल्या ऍडजेक्टिव्ह क्लॉजला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मला वाटतं ही जी बेसिक माहिती ती तुम्हाला समजलेली असेल. आपण परत एकदा थोडक्यात पाहूया. आपण अगोदर क्लॉज पाहिलेला आहे. क्लॉज ज्याला आपण वाक्यांश म्हणूया. क्लॉजचे दोन प्रकार पाहिले, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. पुढे आपण क्लॉज समजून घेण्यासाठी त्याचे तीन प्रकार पाहिले, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्याच्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार पाहिले, जे काही नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ऍडवर्ब क्लॉज आहे. तर आपण नाउन आणि ऍडवर्ब कडे अजून आलेलो नाहीये, कारण आपला आजचा लेक्चर फक्त ऍडजेक्टिव्ह क्लॉज वर आहे, म्हणून आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज सुरुवात केलेली आहे. आलं लक्षात? आता आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे याचे दोन भाग जे पडतायत ते या ठिकाणी पाहायचं आहे. तर ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे परत दोन भाग पडतात. एक असतो तुमचा मेन क्लॉज आणि दुसरा जो असतो तो तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. तर मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण अगोदर जे वाक्य घेतलं होतं तेच पुढे कंटिन्यू केले. द मॅन वॉज रिवॉर्डेड हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि हू फाउंड द बॅग हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आलं लक्षात? आपण आत्ताच पाहिलं होतं. आणि मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज एका विशिष्ट शब्दानं जोडला जातो. तो शब्द कुठला ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर सबऑर्डिनेट क्लॉज असतो तो मेन क्लॉज मधल्या नामाची विशेष माहिती देत असतो, म्हणून त्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. आलं लक्षात? त्याच्यामुळं त्या ऍडजेक्टिव्ह क्लॉज विषयी थोडक्यात समजून घ्या व्यवस्थितपणे. आणि एक अजून एक महत्वाची माहिती की सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉज मधील ज्या नामाची विशेष माहिती देत असतो त्या नामाला आपण अँटेसिडेंट असं म्हणत असतो. ANTECDENT अँटेसिडेंट असा तो शब्द प्रयोग आहे. आणि शक्यतो असतं की ज्या नामाची तो सबऑर्डिनेट क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज विशेष माहिती देतो त्या नामाच्या शक्यतो लगेचच तो जोडून दिला जातो. म्हणजेच अगोदर अँटेसिडेंट येतं, ते नाम येतं आणि त्याचंच जे काही ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे तो त्याला लगेच जोडून दिला जातो. त्याच्यामुळं वाक्यामध्ये नामाची माहिती देणारा तो जो शब्द आहे तो विशेष करून तुम्ही नोटीस करायचा या ठिकाणी. आता आपण पुढच्या वाक्याकडे जाऊया. आता आपण हा जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे मेन क्लॉजला कशाने जोडायचा आहे ते पाहूयात. तर पहिल्या पार्टमध्ये आपण पाहूयात, हा जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे हा रिलेटिव्ह प्रोनाउननी मेन क्लॉजला जोडला जातो. म्हणून या ठिकाणी पाहूयात ऍडजेक्टिव्ह क्लॉज इंट्रोड्यूस बाय दी रिलेटिव्ह प्रोनाउन. आता रिलेटिव्ह प्रोनाउन हे आत्ताच्या इंग्लिशमध्ये आपण पाहूया एवढेच आहेत. हू, होम, होज, दॅट व विच हे 5 रिलेटिव्ह प्रोनाउन पक्के डोक्यात ठेवायचे आहेत सगळ्यांनी. हू, होम, होज, दॅट व विच या 5 रिलेटिव्ह प्रोनाउन पैकी एका रिलेटिव्ह प्रोनाउननी ऍडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात होत असते आणि असा ऍडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉज मधल्या नामाची विशेष माहिती देत असतो आणि शक्यतो त्या नामाच्या नंतर लगेचच येत असतो. तर हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे जे शब्द आहेत यांचा उपयोग काय आहे हे विशेष करून या ठिकाणी नोटीस करा. आता हू जो आहे हा लिव्हिंग सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं, लिव्हिंग म्हणजे जिवंत, ॲनिमेट व्यक्ती ज्याला आपण म्हणूया. तर लिव्हिंग सब्जेक्ट कर्ता आणि कर्म, पण ते कसं पाहिजे, व्यक्तीशी रिलेटेड पाहिजे. लिव्हिंग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट विषयीच माहिती जोडण्याचं काम आपलं हू या रिलेटिव्ह प्रोनाउनने करायचं असतं. होम कशासाठी वापरतो, ऑब्जेक्टसाठी. लक्षात ठेवा, जो वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे
आणि तो लिव्हिंग आहे म्हणजे जिवंत आहे, व्यक्ती असेल, प्राणी असेल वगैरे, अशा लिव्हिंग सब्जेक्टसाठी ऑब्जेक्टसाठीच आपल्याला होम हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचं आहे. पुढे हुज हा जो शब्द आहे हा पजेशन इंडिकेट होतो. पण ते पजेशन कुणाचं? लिव्हिंग व्यक्तीचंच पजेशन. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो दिस इज माय पेन. आता माय हा शब्द जो आहे हा पजेसिव्ह प्रोनाउन झालेला आहे. पण मी जर म्हटलं हुज पेन इज धिस, याचं उत्तर आपल्याला भेटतं पजेसिव्ह प्रोनाउन माय पेन. म्हणजे पजेसिव्ह प्रोनाउन किंवा पजेसिव्ह नाउन आता हा व्यक्तीच असला पाहिजे तरच हुज वापरायचं आहे. आलं लक्षात? पण जर पजेशनच आहे पण ते नॉन लिव्हिंगचं आहे, मग कशासाठी कुठला शब्द वापरायचा? ऑफ विच हा शब्द तुम्हाला वापरावा लागेल. नोटीस करा. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो द टायर ऑफ माय कार. आलं लक्षात? किंवा द ग्लास ऑफ माय विंडो असा शब्द प्रयोग करू शकतो. द ग्लास ऑफ माय विंडो, द टायर ऑफ माय कार, द ग्लास ऑफ माय विंडो इज ब्रोकन, द टायर ऑफ माय कार इज पंक्चर्ड. अशा ठिकाणी आपण उच्चार करू शकतो वाक्यांचा. तर अशा ठिकाणी नॉन लिव्हिंग साठी पजेसिव्ह साठी आपल्याला ऑफ विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन वाक्यामध्ये वापरायचं आहे. याची एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. प्रथम हे शब्दांचा अर्थ समजून घ्या. तो दॅट जो आहे हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बोथ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, निर्जीव आणि सजीव दोन्ही घटकांसाठी कर्ता आणि कर्म याच्या ठिकाणी जरी आला तरी दॅट हा शब्द प्रयोग आपल्याला करता येतो. आणि विच हा परत एकदा आलेला आहे, हा नॉन लिव्हिंग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट साठी देखील वापरता येतो. कुणासाठी? नॉन लिव्हिंग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. याचाच अर्थ विच हा व्यक्तीसाठी कर्ता आणि कर्म म्हणून आलेला असेल, व्यक्ती तर वापरत नाहीत. त्या ठिकाणी तुम्ही दॅट वापरू शकता किंवा आताच्या याच्यामध्ये सर्रास आपण हू हा शब्द प्रयोग देखील वापरला ऑब्जेक्टसाठी तरी चालतो. अशा प्रकारे हू, हुम, हुज, दॅट व विच ह्या 5 शब्दांमधला किरकोळ फरक आहे आणि या रिलेटिव्ह प्रोनाउननी आपल्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात ही होत असते. आता या ॲडजेक्टिव्ह क्लॉजची या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट ही क्लिअर होत असते. परत एकदा सांगतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉज मधील जे नाम असतं या नामाची विशेष माहिती देण्याचं काम करत असतो. आता वाक्य पहा, द पॉलिटिकल पार्टी दॅट रिसिव्ड अ मेजॉरिटी ऑफ द वोट मस्ट टेक द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. एक अशी पॉलिटिकल पार्टी का जिला मेजॉरिटी ऑफ वोट, ज्याला आपण बहुमत भेटलेलं आहे, त्या पार्टीनं गव्हर्नमेंट जे आहे किंवा आपण म्हणूया की सरकार जे असतं त्याच्यावर कंट्रोल करायचं असतं म्हणजे ते चालवायचं असतं. आता बघा, द पॉलिटिकल पार्टी मस्ट टेक कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि या वाक्यामध्ये द पॉलिटिकल पार्टी हा झाला तुमचा सब्जेक्ट, मस्ट टेक या ठिकाणी टेक झालं तुमचं फायनाइट वर्ब आणि जो अंडरलाईन केलेलं वाक्य आहे तेवढंच कंप्लीट वाक्य आहे. द पॉलिटिकल पार्टी मस्ट टेक कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि या वाक्यामधील पार्टी या नामाची विशेष माहिती देणारा वाक्यांश पुढे जोडून दिलेला आहे. कुठली पार्टी? कुठली पॉलिटिकल पार्टी? दॅट रिसिव्ड अ मेजॉरिटी ऑफ वोट, जी पार्टी जिला बहुमत भेटलेलं आहे तीच पार्टीनं सत्ता आपण म्हणूया गव्हर्नमेंट आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं. म्हणजे एक निश्चित पार्टी जिला बहुमत भेटलेलं आहे तीच पॉलिटिकल पार्टी. म्हणून ज्या पार्टीची पॉलिटिकल पार्टीची विशेष माहिती देणारा वाक्यांश पुढे जोडून दिलेला आहे आणि याच्यामध्ये पहा फायनाइट व्हर्ब आलेला आहे. आलं लक्षात? त्यामुळे तो दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउन जोडून देण्याचं काम केलेलं आहे. आता तुम्हाला पेपरमध्ये काय केलं जातं, असं वाक्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखा असं विचारलं. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह क्लॉज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स किंवा आयडेंटिफाय द टाईप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ द सेंटेन्स बिलो. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज प्रथम तो ओळखायचे म्हणजे तुम्हाला तो त्याचा टाईप जो आहे तो तुम्हाला लगेच ओळखता येईल. आता पुढचं वाक्य जे आहे ते बघा, द मॅन हू गेव मी अ बुक इज अ वेल नोन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. आता बघा, द मॅन इज अ वेल नोन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हा झाला तुमचा मेन क्लॉज. नोटीस करा, सर्व माझी वाक्य आहेत म्हणजे मी तयार केलेली वाक्य आहेत. खूप विचारपूर्वक सुंदर वाक्य मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी टाकलेली आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. द मॅन इज अ वेल नोन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर.
या वाक्यामध्ये द मॅन हा वाक्याचा म्हणजे मेन क्लॉजचा कर्ता आहे आणि कुठला व्यक्ती त्या माणसाची द मॅन या नामाची विशेष माहिती देणारा सबऑर्डिनेट क्लॉज जोडलेला आहे. हु गेव मी अ बुक, ज्यानं मला पुस्तक दिलं तोच व्यक्ती वेल नोन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. त्यामुळे मेन क्लॉज मधील द मॅन या नामाची विशेष माहिती हु गेव मी अ बुक हा सबऑर्डिनेट क्लॉज देतो. म्हणून या सबऑर्डिनेट क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं आणि या ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात हु या रिलेटिव्ह प्रोनाउन झालेली आहे. आलं लक्षात? पुढचं वाक्य बघा, द बॉय इज माय कझिन. आता द बॉय इज माय कझिन हा झाला तुमचा मेन क्लॉज. बॉय या नामाची माहिती दिलेली कुठला मुलगा, हु वॉज हिअर येस्टरडे, जो काल येथे होता तोच मुलगा माझा कझिन आहे. बॉय या नामाची विशेष माहिती हा सबऑर्डिनेट क्लॉज देतो म्हणून याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. याची सुद्धा सुरुवात हु या रिलेटिव्ह प्रोनाउन झालेली आहे. पुढे बघा, द मॅन हु स्पोक टू मी ॲट द पार्टी इज द मेयर ऑफ द सिटी. मेन क्लॉज असा आहे, द मॅन इज द मेयर ऑफ द सिटी. तो माणूस शहराचा मेयर आहे, महापौर आहे. कुठला माणूस, मॅन या नामाची माहिती दिलेली आहे हु स्पोक टू मी ॲट द पार्टी, जो पार्टीमध्ये माझ्याशी बोलला तो माणूस मेयर ऑफ द सिटी आहे म्हणजे महापौर आहे. त्यामुळं मेन क्लॉज मधील मॅन या नामाची माहिती देण्याचं काम सबऑर्डिनेट क्लॉज करतो. तो रिलेटिव्ह प्रोनाउन जोडलेला आहे म्हणून याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं. पुढचं वाक्य बघा, द टेम्पल विच आय युजली व्हिजिट इज अक्रॉस द रोड. मेन क्लॉज आहे द टेम्पल इज अक्रॉस द रोड. आता कुठलं टेम्पल नदीच्या रोडच्या पलीकडे आहे, विच आय युजली व्हिजिट, ज्याला मी दररोज जनरली असं मी व्हिजिट करतो, असं व्हिजिट करण्याचं जे टेम्पल आहे ते रस्त्याच्या पलीकडे आहे. टेम्पल या नामाची विशेष माहिती देण्याचे काम विच आय युजली व्हिजिट या सबऑर्डिनेट क्लॉजने दिलं म्हणून त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. आणि याची सुरुवात विच या रिलेटिव्ह प्रोनाउन झालेली आहे. तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की विच या रिलेटिव्ह प्रोनाउन नॉन लिव्हिंग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट साठी वापरता येतं. आता इथं सब्जेक्ट आहे म्हणून त्याच्यासाठी हा वापरलेला आहे. इथं हु घेऊन चालणार नाही, दॅट चालू शकतो. आलं लक्षात? इथं विच पण चालणार नाहीये आणि हुज पण चालणार नाहीये. सॉरी, विच आणि दॅट पैकी चालेल, हुज चालणार नाहीये. या ठिकाणी हु आणि हुम चालणार नाहीये. हा ते व्यक्तींसाठी येतात. पुढे बघा, मिस्टर सिन्हा सेड समथिंग. मिस्टर सिन्हा काहीतरी बोलले. आता समथिंग हा शब्द दिलेला आहे इथे ठिकाणी तो नाऊन आहे, सॉरी प्रोनाऊन दिलेला आहे समथिंग. आता काय बोलले ते, समथिंग व्हॉट, काय समथिंग, दॅट आय कुड नॉट हिअर क्लिअरली. ते जे काही बोलले ना ते मला क्लिअरली समजलं नाही. म्हणजे समथिंगची माहिती देण्याचं काम हा दॅटनं जोडलेला क्लॉज केलेला आहे. याला देखील आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं आणि त्याची सुरुवात दॅट या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं झालेली आहे. असं ते काय बोलले का जे मला समजलेलं नाहीये, मग त्या नामाची सर्वनामाची माहिती जोडून दिलेली आहे. म्हणून परत एकदा ऐका, रिलेटिव्ह प्रोनाउननी ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला जोडला जातो आणि मेन क्लॉज मधील नामाचीच माहिती तो क्लॉज देण्याचं काम करत असतो. जसं रिलेटिव्ह प्रोनाउनने जोडलं जातं तसंच ॲडजेक्टिव्ह क्लॉज रिलेटिव्ह ॲडव्हर्बने देखील जोडला जातो. आता ॲडव्हर्ब देखील ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता ॲडव्हर्ब किती आहे तर हे 3 लक्षात ठेवायची, व्हेन, व्हेअर आणि व्हाय. आता लक्षात ठेवायचं, व्हेन, व्हेअर, व्हाय हे जे शब्द आहेत हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब पण आहेत, हे कंजंक्शनमध्ये देखील येतात, वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात. आले लक्षात? त्याच्यामुळे त्याला ह्या जे शब्द असतात ग्रामरमध्ये त्यांना एकाच कॉन्सेप्टमध्ये आपण म्हणूया की असं जखडून ठेवू शकत नाहीये. त्यांचा मुक्तपणे वापर केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये शब्द वापरले जातात. या ठिकाणी व्हेन, व्हेअर आणि व्हाय हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब म्हणून वापरलेले आहेत. पुढे आपण पाहणार आहोत ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये हे शब्द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून देखील वापरले जातात. म्हणून असा वेगवेगळा उपयोग आहे. तर या रिलेटिव्ह क्लॉजनं आपल्याला हे शब्द म्हणजे हा क्लॉज जोडता येतो. सॉरी, ह्या रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला आपल्याला जोडता येतो. तर व्हेन जो आहे हा टाइम सांगण्याचं काम करतो, व्हेअर आहे हा प्लेस सांगण्याचं काम करतो, ठिकाण म्हणूया, आणि व्हायनं
रिझन म्हणजेच कारण सांगण्याचं या ठिकाणी काम केलं जातं. हे 3 शब्दांची काही वाक्य या ठिकाणी आपण पाहूयात, म्हणजे तुमच्या परत लक्षात येईल. द टाइम व्हेन द मॅच स्टार्ट्स इज नॉट एट फिक्स्ड. मेन क्लॉज काय आहे? द टाइम इज नॉट एट फिक्स्ड. आता नोटीस करा, शक्यतो टाइमचीच माहिती देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. द टाइम, टाइम हा शब्द नाऊन आहे. काय आहे? नाऊन. त्याच्या अगोदर असा आर्टिकल पण वापरलेला आहे. टाइम हा शब्द नाऊन आलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे. कुठला टाइम अजून फिक्स नाहीये, तर उत्तर दिलं म्हणजे जोडून दिलेलं आहे व्हेन द मॅच स्टार्ट्स. मॅच केव्हा सुरू होणार आहे तो टाइम अजून फिक्स नाहीये. म्हणजेच टाइम या नामाची विशेष माहिती देणारा जो वाक्यांश आहे हा व्हेन द मॅच स्टार्ट्स हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि याची जी सुरुवात आहे ही व्हेन ह्या रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं झालेली आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं हे विशेष करून नोटीस करा या ठिकाणी. पुढचं जे वाक्य आहे ते पहा. दिस इज द प्लेस. हीच ती जागा आहे. हे कंप्लीट वाक्य आहे. दिस इज द प्लेस. आता द प्लेस, ह्या प्लेस हा शब्द नाम म्हणून आलेला आहे वाक्यामध्ये. पहा, द प्लेस, कारण याच्या अगोदर आर्टिकल वापरलेला आहे. मग कुठली प्लेस आहे ही? वेअर गांधीजी वॉज बॉर्न. जिथे गांधीजींचा जन्म झाला होता तीच ही प्लेस आहे. म्हणजे प्लेस या नामाची विशेष माहिती दिलेली. कुठली जागा? तर जेथे गांधीजींचा जन्म झाला ती जागा. वेअर गांधीजी वॉज बॉर्न. वेअर या रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला जोडलेला आहे. दिस इज द रिझन व्हाय ही हॅज नॉट कम. आता या ठिकाणी पाहायचंय द रिझन. रिझन हा शब्द नाम म्हणून आलेला आहे. कुठलं कारण? व्हाय ही हॅज नॉट कम. तो का आला नव्हता हे कारण. त्यामुळे रिझन या नामाची विशेष माहिती हा सबऑर्डिनेट क्लॉज देतो. पुढे बघा, दिस इज द कॅफे. हाच तो कॅफे. कॅफे हा शब्द नाऊन आहे. कुठला कॅफे? व्हेअर वी फर्स्ट मेट. जिथे आपण सुरुवातीला पहिल्यांदाच भेटलो होतो तीच ही प्लेस असणार आहे. त्यामुळं व्हेअरनं जोडलेला जो काही क्लॉज आहे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि हा मेन क्लॉज मधील कॅफे या नामाची विशेष माहिती देतो आहे. आय नो द रिझन. परत बघा, रिझन हा शब्द नाऊन म्हणून आलेला आहे. ह्या नामाचीच विशेष माहिती संपूर्ण क्लॉज देतोय. आय नो द रिझन. कुठली रिझन? व्हाय ही लेफ्ट द मीटिंग. हा संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्यानं मीटिंग का सोडली याचं जे कारण आहे ते मला माहिती आहे. व्हाय या रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं हा क्लॉज जोडलेला आहे. आता या क्लॉजची सगळ्यात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे, ती काळजीपूर्वक ऐका. हा जो रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं जोडलेला जो काही क्लॉज आहे याच्यावर तुम्हाला 100% कॉमन एररला देखील प्रश्न येऊ शकतो. तो या ठिकाणी नोटीस करा. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज व्हेन, व्हेअर, व्हाय या रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं जोडलेला आहे. आलं लक्षात? परंतु या सगळ्या वाक्यांच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक कळेल का ही आपण जे पाहिलेली ही एकही याच्यातलं वाक्य हे त्याला आपण म्हणूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नाही, प्रश्नार्थक वाक्य नाही. ही सर्व वाक्य प्रश्नार्थक वाक्य नाही आहेत. परंतु हे जे शब्द आहेत व्हेन, व्हेअर, वाय हे WH वर्ड आहेत. कुठले वर्ड आहेत? WH वर्ड आहेत. प्रश्नार्थक शब्द दिसतात हे. त्याच्यामुळं जनरली या शब्दांच्या नंतर प्रश्नार्थक वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. काय घेत असतो आपण? सहाय्यकारी क्रियापद. परंतु ज्यावेळेस हेच शब्द क्लॉज मध्ये येतात त्यावेळेस त्यांच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं नाहीये. तर बघा, व्हेनच्या नंतर अगोदर आपण एक सब्जेक्ट घेतलेला आहे. व्हेअरच्या नंतर आपण एक सब्जेक्ट घेतलेला आहे. व्हायच्या नंतर सब्जेक्ट घेतलेला आहे. व्हेअरच्या नंतर सब्जेक्ट घेतलेला आहे. व्हायच्या नंतर सब्जेक्ट घेतलेला आहे. तर पेपरला काय करतील? फॉर एक्झाम्पल हे वाक्य, दिस इज द रिझन व्हाय हॅज ही नॉट कम असं देतील. हॅज ही नाही चालणार, ही हॅज. म्हणजे ह्या WH वर्डच्या नंतर अगोदर कर्ता घ्यायचा आणि नंतरच सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद घ्यायचं. त्याच्यामुळं या WH वर्डच्या नंतर लगेचच सहाय्यकारी क्रियापद वापरू नका. जर तसं जर दिलेलं असेल तर ते वाक्य चुकलेलं असणार आहे. कारण हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य आहे. या सगळ्यांच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. ते प्रश्नार्थक वाक्य नाहीत. प्रश्नार्थक वाक्यामध्ये WH वर्डच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद घेतो.
हे प्रश्नार्थक शब्द जरूर आहेत, परंतु हे प्रश्नार्थक वाक्य नाहीत, म्हणून त्यांच्यानंतर अगोदर कर्ता घ्या आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद वापरा. आला फरक लक्षात? तर यांचा जो उपयोग आहे तो विशेष करून तुम्हाला नोटीस करायचा आहे. आता पुढचं जे आहे तो मी तुम्हाला एक वाक्य या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला हा एक प्रश्न आला होता बघा की तुम्हाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तो तुम्हाला वाक्यामधून शोधायचा आहे. आयडेंटिफाय द ऍडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 हा एक प्रश्न आलेला आहे. नोटीस करा. एक 5 मिनिटं. तर या वाक्यामध्ये प्रश्न पहा कसा दिलेला आहे तुम्हाला. जेफ्री इज द बॅड बॉय हु स्टोल द ऍपल. आता वाक्यामध्ये जेफ्री हा एक शब्द दिलेला आहे. जेफ्री इज द बॅड बॉय हा झाला तुमचा मेन क्लॉज, बरोबर आहे. आता द बॅड बॉय, तर बॉय हा शब्द नाव नाही, तर त्या नामाची विशेष माहिती दिलेली. हा बॅड बॉय आहे, पण कोण? हु स्टोल दी ऍपल्स, ज्यानं ऍपल्स चोरले तोच तो मुलगा. बॉय त्या नामाची विशेष माहिती हा सबऑर्डिनेट क्लॉज देतो, म्हणून या क्लॉजला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणूया. आता या ठिकाणी सब अल्टरनेटिव्ह नाहीये, त्यामुळे माझ्या मते हेच उत्तर असलं पाहिजे. पण तरी लक्षात ठेवा उरलेले पर्याय खात्रीने चेक करायचे. कदाचित आपलं उत्तर चुकू शकतं, म्हणून सर्व पर्याय व्यवस्थित पाहिल्याशिवाय उत्तर द्यायचं नाहीये. बघा, द होल कंट्री वॉज सॅडन. खूप दुःखामध्ये गेलेले संपूर्ण देश. व्हेन ओसवॉल्ड असॅसिनेटेड केनेडी. आता एक हिस्ट्री मधलं वाक्य हे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं असॅसिनेट म्हणजे अशानं त्यांना मारण्यात आलं होतं, तर त्या संदर्भात संपूर्ण देश अशानं दुःखामध्ये अशानं डुबला होता ज्यावेळेस ओसवाल्ड नावाच्या व्यक्तीनं केनेडींचा अशानं हत्या केली होती. द होल कंट्री वॉज सॅडन व्हेन ओसवॉल्ड असॅसिनेटेड केनेडी. म्हणजेच मेन क्लॉज मधील क्रिया केव्हा घडली हे सांगण्याचं काम पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज करतो. याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असं म्हणायचं आहे. त्यामुळे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाहीये. द टीचर्स ऑल अग्रीड दॅट द बॉय वॉज इनोसंट. अग्रीड, आता इथं फक्त जोडून देण्याचं काम केलेलं आहे. हा क्लॉज मध्ये हा वाक्य जे आहे ते येणार नाहीये. एक जनरल सेंटेन्स आहे. ऍज सून ऍज ही अराइव्हज हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. वी विल हॅव लंच. वी विल हॅव लंच हा झाला तुमचा मेन क्लॉज. केव्हा? व्हेन ऍज सून ऍज ही अराइव्हज, तो आल्या आल्या. त्यामुळे ऍज सून ऍज या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हा जो क्लॉज जोडलेला आहे हा देखील ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. त्याच्यामुळे 4 नंबरचं वाक्य नाही, 3 नाही आणि 2 नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि आत्ताचा एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट. आता या वाक्यामध्ये द बॉय या नामाची विशेष माहिती सांगणारा क्लॉज दिलेला आहे. हु स्टोल दी वॉच. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे हु स्टोल दी वॉच या नामाची विशेष माहिती सांगणारा, द बॉय या नामाची विशेष माहिती सांगणारा हा जो काही क्लॉज आहे याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचे, म्हणून पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. आता म्हणजे 2 असल्यामुळे इथं बी ला तुम्ही अल्टरनेटिव्ह देऊ शकता. तर याप्रमाणे हा टॉपिक आहे तुमचा. मला वाटतंय ऍडजेक्टिव्ह क्लॉज ही संकल्पना जी आहे तुम्हाला पूर्णपणे समजली असेल. आपण या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ऍडव्हर्ब क्लॉज या घटकावर अगदी सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद.